लग्नानंतर माझ्या बायकोचा पहिला वाढदिवस आहे हा. मोठं गिफ्ट आणायला नको? अरे तू तू कधी आलीस? आय एम सॉरी, माझं लक्ष नव्हतं. काही काम होतं का? काम नाही ग, काम काही नाही. मी आपलं आय सॉरी, तुला डिस्टर्ब होणार असेल तर नो प्रॉब्लेम, मी नंतर येते. अगं नाही नाही, खरंच नाही. मी आपलं सहज हा नेकलेस बघत होते. कसा आहे? खूपच सुंदर आहे. ए हा नवीन आहे का ग? म्हणजे मी पहिले पाहिला नव्हता. अगं नाही, यांनी दिलाय वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून. ओ वाव. सो कसा सेलिब्रेट केला तुम्ही बर्थडे? आय मीन खूप दिवसानंतर तुम्ही बाहेर पडला होतात आणि यु नो मला तर एवढं टेन्शन आलं होतं, काळजी वाटत होती खूप. मी म्हणून सत्यजितला फोन सुद्धा केला होता. हो. काय मला ना खरं खूप टेन्शन आलं होतं. तुम्ही दोघं एकत्र घरातून बाहेर पडला, तो सगळ्यांसमोर तुझ्याशी कसा वागतोय कसा नाही. अगं नाही, उलट काल खूप सांभाळून घेतलं त्यांनी मला. देवळात जाताना माझ्या पायात काटा रुतला तर उचलून देवळात घेऊन गेले मला. खूप छान झालं दर्शन आमचं. मग आम्ही गोळा खायला गेलो तर तुला कल्पना सुद्धा येणार नाही त्यांनी काय केलं. त्यांनी त्यांच्या हाताने गोळा बनवला होता माझ्यासाठी. हो माहितीये. मग काय नाही, मग आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो. मग घरी आल्यावर त्यांनी दिलेली सरप्राईज पार्टी खूप खूप भारावून गेले होते. मला कळत नव्हतं मी काय करू काय नको. खरं सांगते प्रिया, कालचा एक दिवस सत्यजित पुन्हा पहिल्यासारखे भेटले मला. माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा आनंद देणारा दिवस ठरलाय कालचा दिवस. सो आय मीन म्हणजे तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे तुमचं काही बोलणं झालंय का? तसं नाही, तसं बोलणं काही झालं नाही आमचं. त्यांनी वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय मला फक्त एका दिवसापुरतं. आई, तुम्ही बोलवलं? मी बोलवले असाच निरोप मिळाला ना तुला? तू विचारतेस का आल्या आल्या? तू या घरात राहतेस आणि काही गोष्टी तुला माहीत असायला हव्यात म्हणून सांगते. दरवर्षीप्रमाणे आपल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गणपती बसतोय. नेहमीच्या प्रथेप्रमाणे सत्यजितच त्या गणपतीची प्रतिष्ठापना करतो. तेव्हा यावर्षी तुला त्याच्याबरोबर पूजेला बसता येईल, त्याच्याबरोबर मिरवता येईल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. मी सत्यजितशी बोलणार आहे. पूजेला गौरांग आणि नेत्रा बसते. तुला एवढ्यासाठी सांगायचं कारण आहे की पूजेच्या दिवशी या मुद्द्यावरून मला तमाशा नकोय. ठीक आहे, जाऊ शकतेस. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसंच होईल. माझी काही हरकत नाहीये गौरांग आणि नेत्रा पूजेला बसले तरी. असंही देव मनात असायला लागतो आणि माझा देव माझ्या मनात आहे. आई, फक्त एक विचारायचं होतं. गणपतीच्या दर्शनाला मी ऑफिसमध्ये आले तर चालेल ना? तुझी मर्जी.
जेवण तयार आहे, येतोस ना? काय झालं, असं का बघतोयस? मग अशी काय झालं होतं तुला? ऑफिसला यायला निघाली होतीस डोकं फिरलं होतं माझं. का? आता तुझ्या प्रेमात पडल्यावर दुसरं काय होणार? आज एवढी सेवा कशासाठी? आज म्हणजे हे सगळं मी पूर्वी सुद्धा करत होते ना. करत होतीस, पण आज काहीतरी वेगळं आहे. चल ना, आता बोलण्यात नको वेळ वाया घालू. तुला माहितीये तुझ्या आवडीचा शिरा पण केला. प्रिया, काय हवंय? हा, काय हवंय? मला काहीच नकोय. मी फक्त माझं काम करते. अच्छा, काहीच नाही तर मग काहीच नाही. आ, हम्म. म्हणजे आता तू विषय काढलाच आहेस तर म्हणून आय मीन मला असं वाटत होतं की बोल. सत्यजित, तू मंजिरीला जसा नेकलेस आणलास ना, तसा सेम नेकलेस मला पण हवाय. देशील आणून? हसतोयस का असा? सांग ना, तू देशील ना मला आणून? म्हणजे तुलाही कळलं त्या नेकलेस बद्दल, हा? आणि तुला का हवाय तसाच नेकलेस? मला हवाय म्हणजे हवाय, आणि तो सुद्धा तू आणून द्यायचायस. ठीक आहे, बघू. बघू नाही, मला हवाय तसाच्या तसा नेकलेस. प्रिया, फालतू हट्ट करू नकोस. तुला माहितीये मला हट्ट केलेला आवडत नाही. मला माहितीये तुला नाही आवडत, पण मी तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? कधी घेऊन येशील? लोक बरोबर म्हणतात, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट यापुढे कोणाचं काहीही चालत नाही. आणि ते दोन्ही आहेत. ते तू काही म्हण, पण मला नेकलेस हवा, आणि तो कधी आणून देणारच ते सांग. दे, पण कधी आणून देणार असं पुन्हा विचारायचं नाही, कळलं? मला तो नेकलेस ऑफिसमध्ये गणपतीच्या पूजेला घालायचाय. ए प्रिया, आता हे काय नवीन नाटक आहे? नाटक नाही, आज हरतालिका आहे. सगळ्या मुली आपल्याला हवा तो नवरा मिळावा म्हणून हा उपास करतात. मला माहितीये, मला हवा तो नवरा मला मिळणार आहे लवकरच. प्रिया, बरं, तुला जे काही माहिती आहे ते तू तुझ्याचकडे ठेव. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. बाय. मी तुझा फार वेळ नाही घेणार आहे. मला फक्त तुला एवढंच सांगायचं होतं की आज ऑफिसमधून येताना माझ्यासाठी तो नेकलेस आणायचा आहे. लक्षात आहे ना? आणि ऑफिसमध्ये पूजेची तयारी व्यवस्थित कर. काही विसरलास किंवा राहिलं तर मला फोन करून विचार. नाहीतर तुला पुन्हा आठवण करून द्यायला मी फोन करीनच. मंजिरी, काय? तुझा आहे की नाही आज उपवास? मला आता तसं कळलं की आपल्याला हवा असलेला नवरा मिळवण्यासाठी मुली हा उपवास करतात. तू केलाच असशील ना उपवास? हो. तुला हवा असलेला नवरा मिळवण्यासाठी, आशिष रावांसाठी. हो, मी केलाय उपास, आणि मी कुणासाठी केलाय हे माझं मला माहितीये आणि माझ्या परमेश्वराला माहितीये. तू आणि तुझा कोण?
परमेश्वर. चांगलंय 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 चांगलंय. ओ सॉरी 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 सॉरी. अरे निर्लज्ज माणसा का लाज वाटते का असं वागायला माझ्याशी? नेत्रा खाण्यात कसली आली आहे आज? इथे मी सकाळपासून उपाशी बसलीये आणि तू नवीन नवीन पदार्थ आणून खातोयस माझ्यासमोर. मी काय म्हणतो, तू पण खा ना. तुझं काय कोणी तोंड दाबून ठेवलंय? हा तुझ्या आईनी हरतालिकेचा उपास करायला सांगितलाय ना मला. तोंड दाबलेलंच आहे माझं. ते काय, तुला मोठेपणा करत मिरवायची सवय आहे ना, मग तर कर उपास. खड्ड्यात गेला मोठेपणा. तुमच्या घरातली ना सगळी माणसं बिंडोक आहेत. बिंडोक ते नाही, ए बिंडोक तू आहेस. तुला ना काय अक्कलच नाही. माझी अक्कल काढणार तू आता? सिंपल आहे. हे बघ काय नेत्रा, तर मरणाचं जर नाटक करायचं असलं तर काय खरोखर मरायची गरज नसते. तसंच उपास करायचं जर नाटक करायचं असलं तो काय खरा उपास करायची काय गरज? मीरा, काय करतेस? नाश्त्याचं पाहते. नाश्ता होय वा. हा अगं ती त्या मंजिरी वहिनी शोधत होत्या तुला आता. मला शोधत होत्या? कमाल आहे. नाही म्हणजे त्यांना माहिती असतं ना मी किचन मध्ये असते. आता त्यांनी यायचं का तुला शोधत किचन मध्ये? मी सांगते ना त्या तुला शोधतायत म्हणून. जा. बरं ठीक आहे, एवढे कांदे पोहे झाले ना की मी येते जाऊन. हे ना हे राहू देत, हे मी बघते, तू जा. तुम्ही बघाल? नाही म्हणजे मंजिरी ताईसाहेब आहेत कुठे? आता ते पण मी सांगू का तुला? एवढं मोठं घर आहे आपलं. जा ना, बघ ना, असेल ना कुठेतरी. हा ताईसाहेब, हा तुमचा हरतालिकेचा उपास आहे ना? हो हो माहितीये मला. म्हणजे हे चाकू नका, नाही तर उपास सुटेल. कळतंय मला. तू जा, मंजिरीचं काय काम आहे ते बघ, जा. वय. नेत्रा ती आई आई अहो बघा ना, म्हणजे मंजिरी बाईंनी प्लेट इथेच ठेवून गेल्या. हरतालिकेचा उपास पण नाही केला त्यांनी. पण खायलाही काही हरकत नाही मी म्हणते. किमान खाल्लेली प्लेट तरी उचलून ठेवायची ना. हिच्याकडून हीच अपेक्षा आहे. कसं आहे ना नेत्रा, साध्या साध्या गोष्टी समजायला सुद्धा अक्कल लागते. हा आता दुसऱ्याला त्रासच द्यायचा ठरवला असेल तर आपण काय करू शकतो नाही का? चांगुलपणाची अपेक्षा करताना सुद्धा समोरचा माणूसही तसाच असावा लागतो. आता बघ ना, तू एवढा निर्जळी उपवास केलास आणि काही माणसं मात्र निर्लज्जपणे असो. वहिनी राहू देत, मी उचलते. हा प्लेट. आई मंजिरी, अरे प्रिया, ये ना. काय म्हणतेस? काही काम होतं का? काम म्हणजे खूप महत्वाचं काम आहे. अच्छा, बोल ना. मंजिरी, आज मी हरतालिकेचा उपास केला. अरे वा, चांगलं केलंस. आता बघ, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण या इच्छा लवकर पूर्ण व्हायला आणि मला जे हवंय ते मिळायला, असं म्हणतात सवाष्णीला वाण द्यायचं असतं. म्हणून मी हे खास तुझ्यासाठी घेऊन आले. आणखी असंही म्हणतात की ज्या सुवासिनीला आपण वाण देतो ना, तिने आशीर्वाद म्हणून
काहीतरी द्यायचं असतं. आय एम सॉरी, म्हणजे मला जर आधी माहिती असतं ना तर नक्की काहीतरी आणून ठेवलं असतं ग मी, पण आता नाही, खरं तर मलाही माहिती नव्हतं. पण आशीर्वाद म्हणून मी जर तुझ्याकडे काहीतरी मागितलं तर तू देशील ना मला? अरे देईन ना. तुला काय हवंय? माझ्याने जे शक्य आहे ना ते सगळं तुला देईन. बोल. हो ना, खरं तर मला जे हवंय ते फक्त तूच देऊ शकतेस. अगं बोल ना, काय हवंय? तुझं सौभाग्य. म्हणजे अगं म्हणजे कुंकवाचा करंडा. तुझा कुंकवाचा करंडा देशील मला? अगं पण प्लीज मंजिरी, प्लीज नाही म्हणू नकोस. नाही तसं नाही. काय आहे ना की तो करंडा मला माझ्या आईने दिला होता, त्यामुळे पण मंजिरी, तुझ्या आईचा हा आशीर्वाद या घरातच राहणार आहे. माझ्या आईचा आशीर्वाद तर मला कधीच मिळणार नाही. मी असं समजेन की हा माझ्या आईने मला दिलेला आशीर्वाद आहे. बरं बरं ठीक आहे. एक मिनिट. तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या मनासारखा जोडीदार मिळू दे, हाच सवाष्ण म्हणून माझा आशीर्वाद. आता तू हा आशीर्वाद दिलायस म्हटल्यावर तो पूर्ण होईलच. हो. थँक्यू. मंजिरी, तू मूर्ख आहेस. तुला भोळी म्हणू की वेडी? आज मी तुझं कुंकू मागितलं आणि तू देऊन टाकलंस. असंच उद्या मी तुझा नवराही मागीन आणि तू वेड्यासारखं असंच देऊनही टाकशील. माहितीये मला, कारण सत्यजित माझाच आहे. सत्यशील, आई, अरे मी तुला भेटायला येणारच होते. आई, गौरांग आणि नेत्राला तू गणपतीच्या पूजेला का बसायला सांगितलंयस हे कळेल मला? सत्य, तुला सगळं माहितीये का? माझ्याच तोंडून ऐकायचं तुला? हे बघ आई, गौरांगला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून जर तू हा निर्णय घेतला असतास तर माझी काहीच हरकत नव्हती. पण माझी खात्री आहे की मंजिरीला तिच्या हक्कापासून डावलण्यासाठी तू हा निर्णय घेतलायस. ते मला मान्य नाही. त्यामुळे पूजेला मी आणि मंजिरीच बसणार. माझा निर्णय अयोग्य ठरवतोयस तू? मुळात कसं आहे, हा आपल्या घरचा गणपती नाही, हा ऑफिसच्या स्टाफनं बसवलेला गणपती आहे. मी आणि मंजिरी असताना जर गौरांग आणि नेत्रा पूजेला बसले तर ऑफिसच्या स्टाफसाठी रॉंग मेसेज जाईल आणि ते मला नकोय. हो, पण हेच ऑफिसचे लोक तुझ्याकडे आणि मंजिरीकडे बघून हसत असतील सध्या. काय घडलंय ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्याची काळजी तू नको करूस आई. हा माझा निर्णय, हा ठाम आहे आणि हा बदलणार नाही.